मला तर पहिला राग एवढा आला की आम्ही त्यांना भेटायला गेलो. मला वाटतं दुसऱ्या दिवशी जयंतराव गेले. अस्थि विसर्जन तेपर्यंत झालेलं नव्हतं. मी ज्या दिवशी अंत्यविधी झाला त्या दिवशी जाऊ शकलो नाही. दुसऱ्या दिवशी माझा कुठेतरी कार्यक्रम होता म्हणून तिसऱ्या दिवशी गेलो. अस्थि विसर्जन झालेलं नव्हतं. काय आपण काय अगदी त्या निवडणुकीपासून निवडणूक नाही लागली तर जीव चाललेत काहीचे. काय जनाची नाही मनाची माणुसकीची काय सगळंच कुठं सोडलं का? तुमच्या आमच्या घरामध्ये जर अशा प्रकारची दुःखद घटना घडली तर माणूस 13-14 दिवस गप्प बसतो. महिनाभर गप्प बसला म्हणून बिघडलं कुठं? सारखं कोण कुठं काय करणार, कोण उमेदवार देणार, कोण काय करणार, कोण आत्ताच भावी खासदार म्हणून तिथं पोस्टर लावायला लागले. अरे कुठं गुडघ्याला बाळशिंग बांधून निघाला. माननीय माझे दिवंगत अजितदादा पवार यांचे जे शब्द आहेत हे नीट ऐका, नीट विचार करा. सावडण्याचा कार्यक्रम होत नाही, धावा होत नाही, महिना होत नाही. महाराष्ट्राला ऑलरेडी एक उपमुख्यमंत्री आहे ना, एकनाथजी शिंदे. एवढी घाई कशाची नाता? हो देवा भाऊ, एवढी घाई कशाची होती? सुनेत्राताई महिन्याभरानंतर 15 दिवसानंतर पवार कुटुंबाला विश्वासात न घेता तुम्ही हा निर्णय घेताय म्हणजे कुठलं तरी मोठं गबाड आहे, कुठंतरी मोठं षडयंत्र आहे, हे 100% नक्की आहे. येणाऱ्या काळामध्ये अजितदादा पवार यांचे शब्द तंतोतंत खरे ठरणार आहे, हे लक्षात ठेवा. तुमचं राजकारण आहे ना हे डोळ्यासमोर येईल. युतीचं सरकार तुम्ही केले काय पाप, तुमचा पापाचा घडा नक्कीच फोडणार आणि ते आमचे दिवंगत अजितदादा पवारच जनतेसमोर आणणार, हे लक्षात ठेवा तुम्ही. एवढंच सांगतो. दादाचे हे शब्द आज मनाला अंतःकरणाला माझ्या चिरून गेलेत. त्याच्यामुळं माझ्या मराठ्याची जनतेने, पुणेकर जनतेने, बारामती जनतेने या गोष्टीचा विचार करावा. सुनेत्रा अजित पवार आपणास उपमुख्यमंत्रीपद आपण भूषवला त्याबद्दल तुमचं आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.